आपण ऐकतोय श्री संत गोपीनाथ महाराज यांनी लिहिलेलं, अशोक काकांनी संकलित केलेलं अधिक मास महात्म्य. आपला अध्याय चालला 30वा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी श्रीरामा, अनुपम्य तुझा महिमा, तव कृपाबळे माझिया नेमा, सिद्धी पावविले दातारा. मार्गे कवी थोर थोर झाले, तयांनी अपार ग्रंथ केले. तू ते गीती आळवीत गेले, तुवा धावणे केले तात्काळी. तयाची येथे न साजे उपमा, मी तव अवधमा माझी अधम. नाही क्रिया दान धर्म, नाही सुगम उपावठावा. वाचेसीही नाही मधुरता, किती आळवावे रघुनाथा. त्याही वरी दरिद्र अवस्था, सदा वाहे चिंता हळहळ. तेथे मी काळ कैसा क्रमावा, म्हणोनी उद्धार झाला जीवा. बुद्धिदाता तू राघवा, तुझी या भावा अगम्य. हे माझी नव्हे स्वबुद्धी कविता, अवघी ही तुझी सर्व सत्ता. वाचेसी नाही मधुरता, परी संपूर्णता तुवा केली. मागील कवींचे जे जे बोल, ते तव सुवासिक पुष्पे केवळ. तेथे माझी वाणी केवळ, धत्तूत पुष्पे जाणपा. समर्थे मौतिकांची लाखोली, तुझ लागी रामा अर्पिली. तेथे माझी हे वागवल्ली, तुलसी दल समर्पिलेस. आता कळसाध्याय 30वा, तो कृपाबळे सिद्धी ते न्यावा. संपूर्ण मलमहात्म्याचा ठेवा, तुझ प्रति देवा पावो दे. संपूर्ण व्रताचे जे फळ, माझे तव हेची सकळ. तुझ प्रीत्यर्थ अळूमाळ, पावो सकळ देवराया. आता परिसाहू सादर, श्रोते सज्ञान चतुर. संपूर्ण कथिला प्रसर, लक्ष्मी नारायण संवाद. संपूर्ण भरता एक मास, तयाची गणती 30 दिवस. म्हणोनी अध्याय हे 30 झाले असती निर्धारे. ह्या 30 मौतिकांच्या माळा, सभाग्य श्रोती घालाव्या गळा. भावे अर्चिजे घन सावळा, घाला गळा तयाचिया. किंवा हे 30 दीप उजळा, भावार्थे धृतवाती घाला. अंतर्ज्योत ते पाजळा, तेने वोवाळा लक्ष्मी रमण. अथवा हे 30 कुंभ जाण, श्रवण जीवने भरीजे पूर्ण. भावबळे दीजे हो दान, तेने नारायण संतोषे. वादविवाद टाकून, मुगवत करावे श्रवण. तेची तुम्हा घडे मौन्य, तेने नारायण संतुष्ट पै. ऐसिये संपूर्ण नेम, अर्चिजे हो पुरुषोत्तमा. तया योगे कर्मै कर्मा, मुक्त होती जाणपै. ऐसे हे 30 अध्याय पूर्ण, ग्रंथ झाला सो निर्माण. तुझ प्रति पावो नारायण, हे वाक्पुष्प चरणी अर्पिले. संपूर्ण ग्रंथ जरी न हो श्रवण, तरी शेवटील अध्याय हा पूर्ण. श्रवण फलप्राप्ती जाण, समग्र कथन ग्रंथ करवी. म्हणोनी 30 अध्यायांची, वेगळाली फळे तयांची. परिसवू तुम्हा तैसेची, एकाग्रमन असो द्या. मिळोनी समग्र ऋषींचा मेळा, सूता प्रति तयांनी प्रश्न केला. सूत तया ते वदता झाला, लक्ष्मी नारायण संवाद. मलमासाची उत्पत्ती, कथिता झाला निघुती. ब्राह्मण सेवा दान पद्धती, सांगोनी प्रथमोध्याय संपविला. द्वितीयेध्यायी गोसेवा वर्णन, कमलासनाचा गर्वहरण. केतकी आणि धेनू ते जाण, असत्य वदता पंचवदने शापिले. गोसेवा विशेष पाही, निवेदिली तृतीयोध्यायी. पौलव ऋषी ते छळिता वासवी, नवल पदवी ऐकिली. वासवासहित तिन्ही लोक, शापावया ऋषी पुंगव. उदक घेता धेनू अंगी सर्व, देखता झाला ऋषी तो. मग उदक टाकीता झाला, विवेके क्रोधे शांतविला. प्रसन्न होऊनी देवता मेळा, ऋषी बैसविला विमानी. चतुर्थ्याध्यायी कथा बरवी, ब्राह्मण सेवा निवेदिली. आघवी उपरी दृष्टांती तथा लाघवी, शूद्रे नेले पाही द्रव्याते. नृगराज झाला सरळ, ब्रह्मशाप अतिप्रचंड. तो कृष्ण दर्शने उद्धरिला वितंड. पंचमोध्यायी कथाही. 6विया माझी कथा, दानमहिमा वर्णिला तत्वता. आणि दीपदान विपस्त्री करिता, उद्धरिला मार्जार. 7व्या माझी कथा बरवी,
शांकली विप्र सामवेदी पाही. त्या ते भार्या उभयताही, एकी अधोगती एकी उद्धारू. दीपदान करिता ज्येष्ठ कांता, धाकोटी सवत मत्सरे विध्वंसिता. त्रयपुत्र नष्ट होवोनी अधोगतिता, प्राप्त झाली तया ते. अष्टमोध्यायी कथानक. उत्तर देशी नर्मदा तीरी एक, ज्योतिषी ब्राह्मण एक, अति कृपण धनवान तो. कांतेने उदक म्हणोनी पय दिधले, त्या योगे शेष प्रसन्न वदने बोले. संचित द्रव्य कांतेचे बोले, देवनी लाविले साधनासी. दक्षिण देशी महिस्मृती नगरी, विप्रस्त्री वैधव्य वृद्धाचारी. ते व्रत करीती शूद्र नारी, तात्काळ उद्धरी पुण्योदके. 7 दिवसांचे स्नानोदक, तीते करी अर्पिले देख. उद्धरगती तात्कालिक, वाराणसी देख जन्म झाला. काशीनाथ नामाभिधान, उभयता वृद्धा सहित विमान. नवम्या माझी हेची कथन, झाले संपूर्ण निर्धारे. दशमा माझी कथा पाही, अवंती नगरीचा ब्राह्मण दरिद्री. मौन्य व्रत करिताना होई उद्धार तयाचा. 11व्या माझी कथा अव्यग्र, पंचपर्वे सांगितली साचार. व्यतिपात वैधृती अमावस्या थोर, पौर्णिमा आणि द्वादशी. 12शा माझी तेची कथा, सांगितली परवाची कथा. पूर्णिमा अमावस्या तत्वता, महिमा निरुता वर्णिला. 13शा माझी कथा, निवेदिले त्रिरात्रीचे व्रता. दशमी एकादशी सहिता, द्वादशी महिमा वर्णिला. आणि अंबरीश नृपराणा, दुर्वासे केली छळणा. तत्काळ पावला नारायणा, 14वा जाण असे हा. श्रीरामे व्रत करिता द्वादशी, तेची व्रते शतमुख रावणासी. मुक्ती दिधली तयासी, 15व्यासी हे कथा. इंद्राची अप्सरा स्मितविलासिनी, दुर्वासे शापिले तिये लागुनी. ते पिशाच्य होऊनी याज्ञवल्कीची मैत्रिणी, 16व्या माझी उद्धरिली. धर्मशर्म स्वस्त्रियसी प्रतिष्ठानता, व्रत करी त्रिरात्री नेमस्ता. पिशाच्य उद्धरूनी तत्वता, 17व्यात हे कथा. विंध्याद्री पाठारी जाण, गर्ग नामे नगरी पूर्ण. तेथील एक भृगु गोत्री ब्राह्मण, कन्या जाण तयाची. तिये वैधव्य प्राप्त होता, व्रत प्रभावे अक्षयी सौभाग्यता. नामे मंगळा गौरी तत्वता, वाराणसीये. 18व्या माझी हे कथा, आता 19वा तत्वता. विप्रदास नामे शूद्र होता, आचरे व्रता कांते सहित. तयाने उद्धरला राक्षस, देवनी त्रिदिन पुण्यास. आता 20व्या माझी विशेष कथानक परिसीजे. सौराष्ट्र देशी प्रभास नगरी, तेथील सोमशर्मा विप्र निर्धारी. स्नानास जाता गंगातीरी, पिशाच निर्धारी उद्धरिला. सौराष्ट्र देशी अतिसुशीळ, प्रभास क्षेत्र परम विशाळ. तेथील ब्राह्मण पुण्यशील, नामे जाण सोमशर्मा. तयाने आचरिता व्रतास, स्नान जाता उद्धरिला राक्षस. त्रिरात्री देवुनी व्रतपुण्यास, 20वा निर्दोष जाणिजे. विराट देशाची ये ठाई, माहुर नामे नगरी पाही. रेणुक दैवत तये ठाई, अनसुया परम पतिव्रता. तेथील एक शूद्र भावार्थी, विप्रसेवा करीतसे दीन राती. कुष्ठ भरताची तयाप्रती, गंगा स्नाने उद्धरागती तो गेला. असे कथानक 21वा. आता परिसा 22वा. नाना दानाचा वेगळा ठेवा, सांगितला आदरेसी. तेथे महिस्मृती नगरी, एक ब्राह्मण सदाचारी अग्निहोत्री. तेथे नारायण राहुनी मंदिरी, विपरीत परी पै केली. तक्र विक्री तयाचा कुमर, तात्काळ केला तयाचा उद्धार. विप्रदुहिता होती जार, तेही उद्धार पावली. ऐसा कथानक बरवा. 22पासून 24वा. आता ऐकिजे 25वा. प्रेम भावा आदरेसी. मासा माझी मलमस उत्तम, स्वये वदला पुरुषोत्तम. अरुंधती पार्वती संवाद परम, अखंड सौभाग्य लाधले. वीर बाहू नृपाची कांता, तीते प्रबोधी प्रधान वनिता.
ते तव व्रता ते हेळणा करीती, शरीरी अवस्था भोगिली. मग मंडण प्रधान कांतेसी, कारागृही ठेविले नृपवर त्यासी. स्वप्ना माझी येऊन ऋषिकेशी, मुक्त तयासी करविले. इतुका कथानक 26वा, पुढे ऐकिजे 27वा. समान फळव्रत प्रभावा, पुसे माधव लक्ष्मी ते. साधारण करिता व्रतास, काही न लागता सायास. ऐशा अधमी स्त्री पुरुषास, पावली निशेष मोक्षाते. ऐसा कथानक सुशर्म नृपवर, कथितसे अंगिरा ऋषेश्वर. 27व्या माझी प्रकार, झाला साचार इतुका. आता 28 कथा, पतिव्रता धर्म बदलासे तत्वता. काश्मीर देशी धर्मशर्मा द्विज होता, तयाची कांता पतिव्रता निस्सीमा. तिये ते पुत्र झाले 2 पाही, ते उद्धरिले निषादीये लवलाही. ऐसी तेथील पदवी अघावी, 28 माझी जाणीजे. व्रत उद्यापनाची सविस्तर, कथिता झाला शारंगधर. 29व्या माझी समग्र, हाची प्रकार सांगितला. उद्यापना वाचून व्रतसिद्धी, प्राप्त होय कदाची कधी. म्हणोनी उद्याचना ते आधी, आचराहो भावार्थे. आता कळस अध्याय 30वा, तो भावबळे परिसावा. म्हणजे संपूर्ण ग्रंथ गर्भ ठेवा, हाता चढे अनायासेसी. जरी नित्य न घडे पुराण श्रवण, तरी शेवटील अध्याय पूर्ण. ऐकिचे एकाग्र मन करून, फळ संपूर्ण तो लाहे. ऐसी हे 30 कमळ पुष्पमाल, सभाग्य शोती घालिजे गळा. जोडून या करकमळा, प्रार्थितो सकळा बद्ध हस्ते. एवं 30 अध्याय संपूर्ण ग्रंथ, तुझ अर्पिला श्री नगुनाथा. वदता आणि वदविता, सकळ सत्ता पै तुझी. मी तव मतिमंद आळसी, प्रापंच धंदा अहर्निशी. नेणो काहीच साधनासी, दान धर्मासी नसे धन. ऐसा मी दरिद्री अकिंचन, तुझी सेवा करू नेणे जाण. या लागी कळेल तैसेम कृपादान. करी रघुनंदना तूच एक, अवघ्या ग्रंथाची रचना बरी. संपूर्ण झाली सागराचे थिरी, तेथे पश्चिमेसी मुमुक्षुपुरी. असे राजधानी सांप्रत. तेथ ग्रंथ पावला सिद्धी ते, नमोनिया श्री गुरु मोरेश्वराते. तयाचेनी वरद हस्ते, ग्रंथ सिद्धी ते पावला. उमा नामे माझी माता, साध्वी ते परम पतिव्रता. मनोहर नामे आमुचा पिता, तया उभयता वंदिलेसी. जैसी शिव आणि भवानी, तेवी उभयता मज लागुनी. भाव धरुनी तयांचे चरणी, ग्रंथ कथनी संपविला. शके 1772, साधारण नाम संवत्सरी. पश्चिमेशी समुद्रपुरी, ग्रंथ निर्धारी संपविला. ग्रंथकर्ता नामाभिधान, गोपीनाथ बाहती सर्वजन. मनोहर सुत म्हणोनी, अभंग नाम जाणते. गोपीनाथ तोची नारायण, जो गो इंद्रियांचे करी पाळण. तोची हृदयस्थ श्री भगवान, ग्रंथ जाण वदला तोची. म्हणोनी हा मास उत्तम, नाम जाणा पुरुषोत्तम. एकादशी पर्व उत्तमोत्तम, कृष्ण पक्ष निर्धारेसी. सौम्यवार असे ते दिनी, सौख्य दे सकळा लागुनी. परम पर्व काळ हरिदिनी, ग्रंथ कथनी संपविला. श्रोता आणि वक्ता याते, श्रवण करीती जे भावार्थे. आयुरारोग्य ऐश्वर्याते, पुत्र पौत्राते तो पावे. आधी व्याधी नाही दरिद्र, मनेच्छा पुरवी रघुवीर. ऐसा वदला सर्वेश्वर, लक्ष्मी ते आदरेसी. इति श्री मलमास महात्म्य ग्रंथ, पद्मपुराणो सारोद्धार संमत. मनोहर सुत विरचितं, 300तमोऽध्याय गूढः. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति मलमास महात्म्य संपूर्णं, श्री अधिक मास महात्म्य संपूर्णं. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु. आपली पोथी ही आज इथे संपणार आहे. आता आपण आरती करूयात. ही आरती म्हणलेली आहे सौ वृंदा शिंगणापूरकर यांनी. आरती झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटूयात आणि आपलं महात्म्य संपवूयात.